पासून माझ्या कुटुंबाला धोका आहे। माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा। कोण म्हणतंय? दिगंबर आगवणे। कितीची तक्रार आहे? पत्रकार बंधूंनी वाचलं का? 4000। आता ही तक्रार तरी मी मान्य करतो, पलीकडची तक्रार तर त्याच्यापेक्षा गंभीर आहे। माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली। मला सुषमाताई, महबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे, आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं। हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लास्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगवणे यांनी पाहिले, जातीवाचक शिवीगाळ केली। कुणाला? जयश्री आगवणेंना। मीच म्हणून सहन केलं। माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कशाने हाणला असता? बुटाने हाणला असता। रणजितसिंह निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ घडलेल्या काय जिवंत, मी तुला 30 खालच्या वाक्याकडे जिवंत सोडणार नाही माढा लोकसभेत, त्वरित त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे म्हणजे अट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन रोजीचा अर्ज आहे। आगवणेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले, किती अन्याय केले, हे अन्याय कोण कुणावर करत होतं हे तुमच्या लक्षात येईल। आता ह्याच्यापेक्षाही मोठं कांड आहे, ह्या तक्रारी पोलीस स्टेशनने घेतल्या नाहीत, म्हणजे त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला। कशा करतील? त्यांच्या नोकऱ्यात जातील का राहतील? 500 रुपये पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आलाय आणि पेट्रोल चोरून पहाटे पळून गेला। हे झालं नाही, हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टरमाइंड ऍक्टिव्ह झाला। मास्टरमाइंडने नंतर काय आयडिया दिली? काढा रे आयडिया। हे जरा नाही ते ऑडिओ क्लिप वाजवा। पहिली तर आमच्या जयश्री ताईची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा नीट ऐका। वाजवा रे जरा जोरात। ठाकूर साहेबांच्या विषयी आता त्यांचा काय संबंध आहे? लती ठाकूर साहेबांचा नाही, त्यांचा विषय काही नाही, मला तर काय माहिती नाही ह्याचं। नाही, कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली आहे विनयभंगाची, आता असं काय करताय तुम्ही? टाळली आहे का? आता तुम्ही एवढं अडाणी म्हणू नका, काय होते खरं बोलत नसल्यामुळे सगळा विषय होते। खरं बोलला असता नाही करत तुम्हाला काय, आता मी कोर्टात जाऊन त्यांच्या विषयी तक्रार दिली का मी विनयभंगाची? हो, मग तुमची तक्रार आहे। तुम्ही माहिती का तुम्ही ठोंबरे वकील आहेत की शिकवायला विचारा की त्यांना ठोंबरे वकिलांना म्हणा कोणाकोणी नावं टाकले। लतीबाईचं नाव आहे, आमच्या ठाकूर साहेबांचं नाव आहे। ही ती विनयभंगाची तक्रार। आरोपी नंबर 1 रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर। आरोपी नंबर 2 जरा उठा। विनयभंग कुणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला। काय आरोपी नंबर 2 कुठे आहेत? खाली आरोपी नंबर 2 याच्यामध्ये या दिसत नसेल तर इथं नाईक निंबाळकर नाव वाचा, आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे। हे जे आहे ना, हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगवणे ताईंचा विनयभंग केला। त्याच्याबरोबर आमच्या लतीबाईंच्या घरात लग्न होतं आणि आमच्या कारखान्याचे चालक यांनी विनयभंग केला। आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गुंतवायचं होतं। डोकं कसं चालतं बघा। आधी भोरटा चोर केला, मला बोललो तुम्हाला कधी मी मला भोरटा चोर केला? 5000 रुपये भाडं दिलं नाही म्हणून अट्रॉसिटी केली, मी बोललो तुम्हाला कधी? काय सहन केलं मला? नंतर माझ्यावर जी मला दादा ज्या क्लिप मध्ये म्हणते त्याच भगिनीने माझ्यावर विनयभंग केला। बोलायचं किती, रडायचं किती, आणि लढायचं कोणासाठी? पैशासाठी माणसं जर इतकी माती मोल होत असतील, पैशासाठी माणसं माती खात असतील, आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले, दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही,
म्हटले तुमच्या मोठा खून दरोडा आरोप असता तरी विचार केला असता. म्हटले तुमच्या भुरट्या चोरीचा गुन्हा हे इथं कुठे हे विधानसभा